यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 6,92,563 असे पात्र लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आहेत. परंतु त्यामध्ये एक साधारणतः 68,616 हे ई-के-वाय-सीमध्ये रिजेक्ट झालेले लाभार्थी आहेत. जेव्हा ई-के-वाय-सी झाली होती त्यामध्ये नजरचुकीने बऱ्याचशा महिलांकडनं काही बाबी चुकलेल्या आहेत, अनावधानाने त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ई-के-वाय-सी चुकल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ई-के-वाय-सी मेल म्हणून आपल्याकडे एक डेटा आलेला आहे. त्या डेटाचं जेव्हा आम्ही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की ही जी चूक झालेली आहे ती महिलाच आहे आधार कार्डवर, परंतु जेंडर जे तिचं फिमेलचे टाकायचं होतं त्या ठिकाणी मेल टाकण्यात आल्यामुळं ती मेल म्हणून दिसत आहे. त्यामुळे यामध्ये लाडके भाऊ आले असतील असं तर आम्हाला काही वाटत नाही, परंतु तरी आम्ही आमच्या स्तरावर याची पडताळणी करत आहोत. आणि या अनुषंगाने माझं आव्हानसुद्धा आहे सर्व महिलांना ज्यांची ई-के-वाय-सी चुकली होती किंवा बऱ्याचशा महिला या कार्यालयात येऊन गेलेल्या होत्या, त्या अनुषंगाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय निघालेला आहे आणि त्यामध्ये ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे अशा सर्व महिलांना पुनश्च ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी शासनाने 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जी चुकलेली ई-के-वाय-सी ती दुरुस्त करून घ्यावी. जिल्ह्यामध्ये असे किती मेल डाटा आपल्याकडे आलेले आहेत, काय आकडा आहे? एक साधारणतः 450-500च्या जवळपासचा तो आकडा आम्हाला दिसत आहे, ज्यामध्ये मेल ई-के-वाय-सी दिसत आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. हे जितके ई-के-वाय-सी चुकलेले सर्वांचे लाभ थांबवण्यात आलेले आहे. यांची पडताळणी करूनच पुढील लाभ देण्यात येतील.